माध्यमांकडून मिळत होती आणि त्यामुळे निवडणुकीच्या अगोदरच निकाल लागले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा निकालाच्या नंतर ते सिद्ध झालं आहे. संजय राऊत हे आता त्यांचं सकाळी पत्रकार परिषद घेणं बंद झालं तब्येतीच्या कारणास्तव. मात्र त्यांनी एक ट्विट केलं आहे की हा धक्कादायक निकाल नाही म्हणता यायचा, कारण की हे सत्ताधारी म्हणजे भाजप हे निवडणूक आयोगाच्या हातात हात घालून फिरत होते, हे अपेक्षित होतं, असं त्यांनी खोचक टीका केली आहे. खरं तर त्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषयामध्ये बोलणं हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. निवडणूक आयोग आणि या सगळ्या विषय जे आहेत किंवा या स्वायत्त संस्था आहेत आणि ह्या सगळ्या अतिशय पारदर्शकपणे काम करत असतात. त्यामुळे लोकसभेला त्यांचा विजय झाला तेव्हा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं असं त्यांचं मत, आणि आता जेव्हा त्यांचा पराजय होतो त्यावेळेला टीका करायची असं योग्य नसतं. त्यामुळे लोकशाहीचा एक फार मोठा यामध्ये असणारी निवडणूक आयोग ही संस्था म्हणून ती काम करत असते. त्यामुळे त्यांनी असं लिहिणं किंवा वक्तव्य करणं हे काही योग्य नाही. सर, खरं म्हणजे निवडणुका एनडीए जिंकलं बिहारमध्ये आणि चर्चा सध्या खूप महाराष्ट्रात सुरू झाली. याचं कारण असं आहे की आता एक मॅसेज ट्रेंडिंगला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये की इतिहासामध्ये भविष्यकाळामध्ये इतिहासात काँग्रेस पक्ष होता असं शिकवलं जाईल, अशा पद्धतीचं ट्रेंडिंग मॅसेज फिरायला लागला आहे. या मॅसेजकडे कसं पाहता तुम्ही? खरं तर काँग्रेस पक्ष त्यांची असणारी संघटनात्मक जी पकड आहे ही जनतेपासून दिवसेंदिवस दुरावत चाललेली आहे आणि त्यामुळेच त्यांना पराभव जो त्यांचा होतो आहे तो त्यामुळे होतो आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्यांनी संघटनात्मक अधिक काम करणं हे यासाठी अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा असेल हे वारंवार सांगितलं जातंय, मात्र कोणत्या घटक पक्ष असेल, भाजपचा असेल का तो? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार अतिशय पारदर्शकपणे महाराष्ट्रात काम करत आहे. मुंबईमध्ये सुद्धा अतिशय ताकदीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गतिमान पद्धतीने काम हे केलं जात आहे. कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी की ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते अशा सर्व ठिकाणी नवीन उड्डाण पूल असेल. सुरुवातीच्या काळामध्ये 55 उड्डाण पूल